जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज समाज कल्याण विभाग पदभरती 2024 साठी गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो आज प्रश्नपत्रिकाचे आपण आज कव्हर करणार आहोत। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे गृहपाल निरीक्षक या पदासाठी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तुम्ही आता आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र करून घ्या। तर बघा पहिला प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, x या संख्येला 9 या संख्येने गुणले व त्यातून 11 वजा केल्यास 79 ही संख्या प्राप्त होते, तर x बरोबर प्रश्नचिन्ह असा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारला। तर बघा हा प्रश्न मित्रांनो 2020 मध्ये गृहपाल व निरीक्षक या दोन्ही पदांसाठी मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर बघा आपण या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो कशा प्रकारे काढू शकतो। तर बघा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम हा जो प्रश्न आहे ते समजून घ्या। तर बघा x या संख्येला 9 या संख्येने गुणले व त्यातून 11 वजा केल्यास 79 ही संख्या प्राप्त होते, तर x बरोबर काय। तर बघा मित्रांनो ही x जी संख्या आहे ही x संख्या या चार संख्येपैकीच एखादी संख्या असणार। तर बघा आपण x च्या ठिकाणी सर्वप्रथम 10 ला ठेवून घेऊ। तर म्हणजे x या संख्येने मित्रांनो 9 या संख्येला गुणत आहेत, म्हणून सरळ x ला आपण 10 मानले म्हणून 10 गुणाकारामध्ये 9 घेऊ। 10 गुणाकारात जर 9 केलं आले किती मित्रांनो 10 नाही 10 9 90 झाले किती, मग यातून आपण 11 वजा करू। 11 वजा केले मित्रांनो तर येणार किती मित्रांनो बघा 10 तून 90 मधून पहिलं 10 गेले उरले किती 80, मग पुन्हा 1 गेलं 79, म्हणजे बघा 79 ही संख्या आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली आहे। म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक 10 या ठिकाणी ठरणार आहे। बघा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत, कारण आपण असेच हे सर्व प्रश्न जे आहेत याच प्रकारे एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। बघा दुसरा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे मित्रांनो। दुसरा प्रश्न पाहण्या अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी आपल्या समाज कल्याण भरती 2024 साठी जी आहे ती 700 मित्रांनो 700 प्रश्नांची एक जे जीके जीएस चे प्रश्न आहेत मित्रांनो 700 अशा जीके जीएस च्या प्रश्नांची मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक पीडीएफ जे आहे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे। तर बघा मित्रांनो ह्या पीडीएफ मध्ये आतापर्यंत जेवढे काही समाज कल्याणला विचारलेले प्रश्न होते ते प्रिव्हियसचे सर्व काही प्रश्न यामध्ये ऍड केलेले आहेत। तर बघा मित्रांनो अत्यंत ही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये त्यामध्ये एक्सप्लेन सुद्धा करून सांगलेले आहेत मित्रांनो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि एकदम कमी किमतीमध्ये आम्ही तुम्हाला हे सर्व काही प्रश्न जे आहेत देत आहोत। तर बघा मित्रांनो एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला जवळपास 700 प्रश्न जे आहेत कोणीही तुम्हाला देत नाही, तर आत्ताच बाय करून घ्या मित्रांनो। बाय करण्यासाठी बघा 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये पे करा आणि या नंबरवरच्या व्हॉट्सअपला जे आहे ते स्क्रीनशॉट तुम्ही वाट लावा। लगेच तुम्हाला मित्रांनो 1 ते 2 मिनिटाच्या आत जे आहे तुम्हाला ही पीडीएफ मित्रांनो आम्ही तुम्हाला देऊन टाकू। तर बघा मित्रांनो प्रिव्हियसला विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही अवश्य एकदा बाय करून घ्या शेवटच्या दिवसामध्ये। तर बघा मित्रांनो शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही जीके जीएसचा जर हे असलं मित्रांनो महत्त्व तर तुम्ही हे आताच खरेदी करून घ्या आणि सर्व काही प्रश्न हे तुम्ही आताच पाठ करून घ्या, कारण मित्रांनो खूपच इम्पॉर्टंट असे प्रश्न हे ठरलेले आहेत। पुढे बघा मित्रांनो प्रश्न कशा स्वरूपाचा आहे आपला। तर बघा आपला प्रश्न औरंगाबाद बरोबर मित्रांनो काय, तर औरंगाबाद बरोबर AEYVERKEEH, तर गडबड बरोबर काय असा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्न जे विचारलेला आहे। तर बघा आपण या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो कशा प्रकारे काढू शकतो। तर बघा तुम्हाला या ठिकाणी ABCD वगैरे काहीही लिहायची गरज नाही, फक्त आणि फक्त हे जे गडबड हे मित्रांनो शब्द आहेत हे शब्द या शब्दामध्ये आहेत काय तेवढं बघायचं आहे। तर मित्रांनो बघा या जर शब्दामध्ये हे सर्व काही शब्द गडबड असणार आहेत तर या शब्दावरून आपण या प्रश्नाची आहे योग्य आन्सर या ठिकाणी काढू शकतो। तर बघा या ठिकाणी आपण औरंगाबाद या ठिकाणी याच्या खाली मित्रांनो हे जे अंक आहेत अक्षर जशाच तशा आपण याच्या खाली मित्रांनो उतरवून घेतले। तर बघा आता आपल्याला गडबड बरोबर काढायचं आहे। तर बघा तर जी, तर मित्रांनो बघा आता जीचा संबंध या कशासोबत आहे ते आपल्याला सर्वप्रथम बघावं लागेल। तर बघा जीचा संबंध मित्रांनो कशाशी आहे के, म्हणून या ठिकाणी आपण के घेऊन टाकू। परत बघा एचा संबंध कशाशी आहे मित्रांनो, तर एचा संबंध ई शी आहे म्हणून ई घ्या। डी आहे बघा डीचा संबंध एच शी आहे, एच घ्या। परत मित्रांनो बी आहे बीचा संबंध सुद्धा ई शी आहे म्हणून ई घ्या। परत ए आहे एचा संबंध सुद्धा ई शी आहे म्हणून ई घ्या। आणि परत डीचा संबंध एच म्हणून मित्रांनो हेच घ्या। तर बघा आता आपल्या ठिकाणी काय भेटले के ई एच
KEEH हे आपल्या मित्रांनो आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। तर बघा आपल्या पर्यायामध्ये आहे काय KEHEEH। तर बघा मित्रांनो KEHEEH म्हणजेच पर्याय क्रमांक अच आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे। तर बघा अशा प्रकारचे मोठे अक्षर दिले आणि याच्या समोर जर मित्रांनो तुम्हाला एखादा छोटा अक्षर आला तर मित्रांनो तुम्ही समजून घ्या की तुम्हाला याच्यामधूनच शोधून या प्रश्नाचे योग्य आन्सर काढायचं आहे। तर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 3 बघा एका शेतात झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकेच झाडे प्रत्येक रांगेत आहेत। झाडांची संख्या 521 असल्यास प्रत्येक रांगेत झाडे किती आहेत किंवा किती झाडे आहेत असा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला। बघा मित्रांनो प्रश्न तुम्ही थोडंसं लक्षात घ्या। जर हुबेहूब याच प्रकारचा जर प्रश्न आला तर एक सोपी ट्रिक तुम्हाला तीच ट्रिक सांगून टाकतो। तर बघा एका शेतात झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकेच झाडे प्रत्येक रांगेत आहेत। झाडांची संख्या 521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारला हुबेहूब। तर या ठिकाणी तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही। सरळ मित्रांनो हे जे 521 आहे या 521 तुम्ही वर्गमूळ काढून घ्या। तुम्हाला आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो ते भेटून जाते। तर बघा 521 चं वर्गमूळ किती आहे मित्रांनो 39 आहे। 39 521 चं वर्गमूळ 39 म्हणजे पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। मित्रांनो बघा स्पर्धा परीक्षेची तयारी मित्रांनो जर तुम्ही करत असलात म्हणजे आता तुम्ही करायलाच तर बघा 1 ते जवळपास मित्रांनो 100 पर्यंत जे वर्ग आहेत मित्रांनो ते तुम्हाला पाठ ठेवणं मित्रांनो आवश्यक आहे। पाठ ठेवणं आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही 1 ते 100 पर्यंत जेवढे काही वर्गमूळ आहेत मित्रांनो ते तुम्ही आताच पाठ करून घ्या। तर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा 4था प्रश्न संजूचा बँकेत सुमारे 9,000 रुपये बचत आहे। तो आता दर महिन्याला 200 रुपये बचत करतो बँकेत जमा करतो तर 24व्या महिन्यानंतर त्याची एकूण बचत किती असेल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला। तर बघा संजूच्या मित्रांनो बँकेमध्ये सुमारे 9,000 रुपये बचत आहे। तो आता दर महिन्याला 200 रुपये बँकेमध्ये जमा करत आहे तर त्याचा 24व्या महिन्यानंतर मित्रांनो त्याची एकूण बचत किती असेल असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न मित्रांनो विचारला आहे। तर सरळ तुम्ही मित्रांनो हे जे 9,000 रुपये बचत आहे त्या 9,000 तुम्ही या ठिकाणी घेऊन टाका प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी। आपल्याला हे 9,000 घ्या याच्या मित्रांनो प्लस मध्ये आपण कंसामध्ये काय घेऊन टाकू हे 24 महिने घ्या -1 आणि मित्रांनो याच्या कंसाच्या गुणाकारामध्ये हे मित्रांनो आले किती बँकेमध्ये 200 रुपये जमा करताय म्हणून 200। आता बघा हे 9,000 मित्रांनो जसे असतसे प्लस 24 मधून 1 गेलं झाले किती 23 आणि हे आले मित्रांनो बाजूचे 200 पुन्हा हे 9,000 प्लस 23 दोन्ही मित्रांनो झाले किती 23 दोन्ही 46 23 दोन्ही 46 हे 46 आलं मग समोरचे 200 जसे असतं तसं। जर 9,000 प्लस 4,000 जर 600 केलं तर झाले किती मित्रांनो 13,600 रुपये आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। बघा 13,600 रुपये पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा कशा प्रकारे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आपण काढू शकतो। पुढे बघा 5वा प्रश्न होता बघा अन्नाचा संबंध प्रश्नासोबत अन्नाचा सोबत मित्रांनो जे संबंध आहे प्रश्नाचिन्ह सोबत तर पाणीचा संबंध मित्रांनो पानपोई सोबत आहे। तर बघा मित्रांनो लक्षामध्ये घ्या पाण्याचा जर संबंध पानपोईशी असेल तर अन्नाचा संबंध मित्रांनो बघा कशाशी असेल तर अन्नछत्रशी असेल। बघा अन्नछत्र पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। 6वा प्रश्न एका ग्रंथालयातील 70% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात 50% विद्यार्थी मित्रांनो हे मराठी वर्तमानपत्र वाचतात तर 25% विद्यार्थी मित्रांनो दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात तर किती टक्के मित्रांनो विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र वाचवत नाहीत असा आपल्याला प्रश्न विचारलाय। तर बघा लक्षात घ्या एक ग्रंथालय आहे मित्रांनो त्या ग्रंथालयात 70% विद्यार्थी मित्रांनो जे आहेत ते इंग्रजी वर्तमानपत्र वाचत आहेत 50% विद्यार्थी मराठी वाचत आहेत तर 25% विद्यार्थी मित्रांनो ते दोन्ही पण वाचत आहेत। तर मित्रांनो बघा तर किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्र वाचवत नाहीत असा आपल्याला प्रश्न विचारला आहे। तर बघा मित्रांनो आपल्याला प्रकारे या प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढता येते। तर बघा मित्रांनो हे तुम्ही समजून घ्या। आता बघा मित्रांनो आता हा एक विद्यार्थी समजा आणि हा एक विद्यार्थी हा एक गट समजा। तर बघा या ठिकाणी मित्रांनो जे आहेत हे आहे मराठी
आणि हे आहे मित्रांनो इंग्रजी। तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी मित्रांनो मराठी किती टक्के विद्यार्थी वाचत आहेत? एका 70% विद्यार्थी इंग्रजी वाचत आहेत। तर या ठिकाणी 70% विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचत आहेत। पुन्हा 50% विद्यार्थी मराठी वर्तमानपत्र वाचतात, म्हणून 50% विद्यार्थी मराठीमध्ये 50% घेतलं। पुन्हा बघा 25% विद्यार्थी दोन्ही वाचत आहेत, म्हणून मित्रांनो 25% आपण मध्ये घेऊन टाकू। तर आता भेटते आपल्या प्रश्नाचे मित्रांनो लास्ट जे आहे योग्य आन्सर। सरळ तुम्ही 50 + 70 केलं, आलं किती मित्रांनो? 50 + 70 केल्यावर 120 येते मित्रांनो। किती? 50 + जर 70 केलं आपण तर येते किती मित्रांनो? सॉरी मित्रांनो, या ठिकाणी 72 आहे बघा, चुकीनं या ठिकाणी बघा 70 पण आहे, परंतु या ठिकाणी मित्रांनो 70 हा आकडा नाही, तर 72 आहे, तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे 72। तर बघा आता जर आपण मित्रांनो 50 + 72 करून घ्या, सरळ 50 घ्या आणि त्याच्या खाली 72 घ्या। आता बघा 2 ला 2, 5 आणि 7 मित्रांनो झाले किती? 5 आणि 7 10, 10 आणि 2 122। तर बघा या 122 मधून जर आपण मित्रांनो 125 मायनस केलं, सॉरी या 122 मधून हे 25 जर आपण आता मायनस केलं तर आले किती मित्रांनो? बघा 97। परंतु हे 97 आपलं आता शेवटचं आन्सर नाही, तर हे 97ला मित्रांनो 100 मधून आता मायनस करायला लागेल। जर या 100 मधून आपण 100 घ्या, सरळ तुम्ही या ठिकाणी 100 कुठून घेतला आता प्रश्न विचारू नका, तर सरळ 100 घ्या। या 100 मधून आता आपण जर हे 97 मायनस केले, उरले किती? 3, म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो 3%। तर किती? 3% आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक ब हे असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। 7वा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत आसाम बरोबर दिसपूर म्हणतात, तर अरुणाचल प्रदेश बरोबर काय? असा आपल्याला प्रश्न मित्रांनो विचारला आहे। तर बघा एका सांकेतिक भाषेत मित्रांनो आसाम बरोबर दिसपूर म्हणतात, तर अरुणाचल प्रदेश बरोबर काय? तर बघा आसामची जी राजधानी मित्रांनो ती दिसपूर आहे, म्हणून या ठिकाणी दिसपूर घेतलंय। तर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो अरुणाचल प्रदेशची राजधानी मित्रांनो सांगायची आहे। तर बघा मित्रांनो अशा ठिकाणच्या प्रश्ना ठिकाणी आपल्याला राज्य आणि राज्यांची राजधानी सुद्धा माहीत असणं खूप मित्रांनो इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही मित्रांनो प्रत्येक राज्याची राजधानी सुद्धा मित्रांनो माहिती करून घेणं खूपच आवश्यक आहे। तर बघा आसामची राजधानी जर दिसपूर असेल, तर अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती असेल मित्रांनो? तर इटानगर ही आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा इटानगर। पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न बघा, 3 संख्यांचे गुणोत्तर 3 4 7 आहे, त्यांचा गुणाकार 18,144 आहे, तर त्या तीनही संख्या शोधा, असा आपला ठिकाणी मित्रांनो प्रश्न विचारलाय। तर बघा हे जे 8वा प्रश्न आहे बघा, हा शेवटचा प्रश्न आहे। या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो ते तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे, आणि बाकी आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते सुद्धा आपल्या कमेंटमध्ये सांगून टाका। आणि मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला मित्रांनो आतापर्यंत सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल आता सबस्क्राईब देखील करून घ्या। तर भेटू परत नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बघत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल। धन्यवाद।